आणि दमदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंदू युवा चषक 2026 काय सुपर डुपर स्पर्धा आहे. आज खरं तर या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. खरं तर मराठीचं समालोचन आम्ही आपल्या समवेत घेऊन येतो. समालोचन करण्या अगोदर आम्ही गणरायाला वंदन करतो. काय भाऊ चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वासही तुझीच माया, तुझे हात पाय, कधी घडविशी पापे हातून तर कधी घडविशी पुण्य, हा खेळसे खेळ सारा सार अगम्य, तारू माझे पहिले तेरी पारक राया, गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाला वंदन करू. मूर्तिकेचे पवित्र तव राखिले स्वराज्य, स्वप्न साकारिले गर्जुन्या केला हिंदुत्सव साजरा, शिवराया तुझं मानाचा मुजरा, शिवराया तुझं मानाचा मुजरा. बघा, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा मित्रांनो आपल्याकरिता येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर का कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर मात्र आम्ही PTC लाईव्हच्या स्क्रीनवरती खरं तर तो स्कॅनर दिलेला आहे. तो स्कॅनर तुम्हाला स्कॅन करायचा, फॉर्म रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर मात्र तुम्ही त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकता. बघा, टेनिस बॉल क्रिकेटला आज सुखाचे दिवस आलेत. टेनिस बॉल क्रिकेट जे क्रिकेट गल्ली क्रिकेट म्हणून पाहिलं जात होतं तेच क्रिकेट आज मोठमोठ्या स्टेडियमपर्यंत येऊन पोचलं आहे. आणि जर का आपण पाहिलं तर बघा, तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असेल तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन्स लीगमध्ये सहभाग घ्यावा लागेल. सीझन 1 आहे, परंतु पहिल्याच पर्वामध्ये मोठा धूमधडाका आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर PTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह स्पर्धा एन्जॉय करतात तो स्कॅनर तुम्हाला स्कॅन करायचा आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा. चला भाई, वेळ कमी घ्या, फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन कुठे लपलेत? चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. आई एकवेरा टीमचे कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा खरं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. टॉस पराभूत झाल्यानंतर AB वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना. पाहूया आता या मॅचमध्ये काय घडणार आहे. या स्पर्धेमधला आत्तापर्यंतचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. लाजीरवाणी गोष्ट आहे मित्रांनो, कारण बघा घड्याळामध्ये 1 वाजून गेलेत आणि आता फक्त दुसरा सामना सुरू आहे. कुठेतरी वेळेच्या संदर्भात सूचना आहेत. बघा, प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला आम्ही फक्त 25 मिनिटांचा वेळ दिला आणि 25 मिनिटांमध्ये ती इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे. PTC लाईव्ह KD दादांनी त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि ही स्पर्धा मात्र संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. चला 12th मॅन, सातत्यानं सूचना आम्ही करणार नाही. 12th मॅनसाठी लगेच 12th मॅन तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. ज्या टीमचा 12th मॅन इकडे हजर नसेल त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन लक्ष द्या, कारण स्पर्धा मित्रांनो लाईव्ह आहे. खेळाडूंची नावं ज्या वेळेला आमच्यापर्यंत पोहोचतात त्याच वेळेला स्कोर आम्ही अपडेट करतो, परंतु खेळाडूंची नावं जर पोहोचली नाहीत तर आम्ही कसा स्कोर अपडेट करणार. कॅप्टनला थोडंसं खरं तर समजणं गरजेचं आहे, कारण स्पर्धा मित्रांनो आपण स्टेडियमवरती खेळताय. जितकी स्पर्धा मोठी आहे तितकेच या स्पर्धेचे नियम कठोर आणि कडक आहेत. डिसिप्लिन, शिस्तीचं पालन तुम्हाला करावं लागेल. बघा, इतकं बोलून सुद्धा 12th मॅन आले नाही आहेत. चला मॅचला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. अंपायर
फक्त 25 मिनिटं, 20 मिनिटामध्ये 4 षटकही हाताळायचे आहेत. जर असं घडलं नाही तर डेथ ओव्हर मध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल मंदार ओव्हर द विकेटनं तयार झाला. मंदारचा पहिला बॉल. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं बॉल हवीत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत आणि तिथे बघा बॉल पर्यंत पोहोचत असताना थोडासा मित्र म्हणेल आळस दाखवलो आणि या मोमेंटला एकदा जोर आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीनं धावांचा श्रीगणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिली बॅटने येणारी धाव एबी वॉरियर्स या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. मंदार ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. मंदारचा हा बॉल सफल झाले परंतु सफल होऊ शकले नाहीयेत. खूप चांगली लायन लेंथ आपल्याला पाहायला मिळतीये. बॅट्समॅनला गोलंदाजानं रीड केलं आणि तिथे बघा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळतीये. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि नुकताच डॉट बॉल आला बॉल मंदारच्या माध्यमातून. यावेळेला देखील फिल्डर आहेत मिड ऑफ रिझर्व मध्ये. खूप चांगली फिल्डिंग झाली. रन्स घेण्याचा प्रयत्न इकडे थांबवला आणि हाही बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गजर क्रिकेटचा 16 हिंदू युवा चषकाचा आणि काय जबरदस्त आयोजन आहे. स्पर्धेच्या ट्रॉफ्या अक्षरशः प्रेमात पडावं या ट्रॉफीच्या. इतकी सुंदर ट्रॉफी खरं तर या स्पर्धेशी आपल्याला पाहायला मिळतीये. वैयक्तिक पारितोषिक, आकर्षक चषक, त्यानंतर खेळाडूंसाठी खेळण्यासाठी एक जबरदस्त क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. राजीव गांधी स्टेडियम सीबीडी बेलापूरचं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. बॉल तयार झालेत पुन्हा एकदा. अमन स्ट्रायकिंग इनवरती आता सध्या उभा आहे. बॉल तयार होतोय. मंदार या वेळेला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत आणि इथे बघा बॉलचा अंदाजच घेता आला नाहीये. तुतुमे झालं आणि या मोमेंटला बघा खेळाडू तिथे मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. तितक्यात जर का आपण पाहिलं तर 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. बॉल तयार. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल हाताळण्याकरिता मंदार आता इथून मात्र तयार होतोय. ओव्हर द विकेट मंदार पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला देखील लाईन चांगली आहे. टप्पा चांगला आहे. ऑफसाईड डी ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे डॉट बॉल आला. षटक आता संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद धावफलकावरती 3 धावा आतापर्यंत आपण पाहतो. चला वेळ कमी घ्या. ओव्हर नंबर 2 मध्ये लगेच जर बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर येणं गरजेचं आहे. चला दुसरे बॉलर आणि टीम मीटिंग मुळीच घ्यायची नाहीये. टीम मीटिंग बिलकुल चालणार नाही. ओव्हर नंबर 2 मध्ये आशिष हा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया आता आशिषच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार. आशिष बॉलिंग ट्रॅक वरती आला. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहूया आशिषच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार. आशिष तयार होत आहेत. यावेळीचा हा बॉल फटका दर्जेदार आहे. वेट अँड वॉचची भूमिका वापरली आणि बॉलला पाठवलंय डीप मिडविकेटच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय. बॉल खरं तर फ्लाय झालाय. 6 धावा षटकार. डीजे मास्टर ऑफ रुक क्यू गेट ठोक ठोक अरे ठोक ना.
बघा डीजे कुणालच्या माध्यमातून खूप चांगलं डीजे वादन केलं जातं. प्रेक्षकांना मात्र त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून एंटरटेनमेंट केलं जातं. डीजे कुणाल यांचा हा संपूर्ण सेटअप आहे. आमच्या आवाजाची देखील त्यांनी मात्र काळजी घेतली आहे. ज्या वेळेला मात्र कॉमेंटेटरला एक चांगला साऊंड सिस्टीम मिळत असतो त्यावेळेला मात्र त्यांना जास्त आवाज काढायची गरज नसते. यावेळेला इनफिल्डच्या वरनं वाव फटका जबरदस्त आहे आणि बॉल जाईल. पॉइंट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना मिळतात धावा 4. इथवय हिंदू युवा चषक ब्रांडेड चौकार. थँक्यू धन्यवाद. बॉल तयार झालेत. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता पाहूया आता या बॉलवरती इथून मात्र काय घडणार आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सुद्धा ऑफस्टिकच्या बाहेर आणि पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जातात. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बोला आशिष बॅटर पासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आलाय परंतु इकडे लाईन चांगली होती परंतु इथे बघा जिकडे एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतीय. सिंगलच्या मदतीनं गुणतालिकेवरती आता रन झालेत 15 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय आशिष निघाला. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत उंच माझा झोका आणि बॉलच्या खाली अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानं पकडला झेल विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र पहिल्या क्रमांकाचा बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बजाव डीजे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. पाहूया आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीनं खेळ इथून मात्र दाखवला जाणार आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. रुस्तम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंच. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. संपर्क चांगला झाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग 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 सिक्सर. ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 21 धावा वाजवाडीचे. धन्यवाद. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतो मंदार आलाय.
पाहूया आता मंदारच्या माध्यमातून इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. 21 धावा 21. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ कमी घ्या. मंदार स्वतःच मात्र तिसरा आणि स्वतःच दुसऱ्या संघाचं तिसरं षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा मंदारला इकडून मात्र निवडलं. पाहूया आता मंदारच्या माध्यमातून इथून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. मागील ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. आता मंदारला इकडे कमबॅक करावं लागेल. मंदार तयार होतोय. बॉल निघालेच. पुन्हा एकदा मंदार. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे. ऑफ साईड ऑफ स्टंप. सन्माननीय आदरणीय श्यामजी मोहन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम श्याम साहेब. तुमचं हिंदू युवा चषक 2026 मध्ये आम्ही शब्द सुन्नांनी करतोय. हार्दिक स्वागत. बॉल तयार. मंदार पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती हा गोलंदाजी करत असताना गोलंदाज मंदार आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टक असा बॅट म्हणणं आवाज आलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर जर का आपण पाहिलं तर अल्ताफच्या बॅट म्हणणं हा धमाका. 6 धावा शॉटकर आपल्याला पाहायला मिळतोय. वाजवा डीजे. धन्यवाद. मंदार पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळलाय. फिल्डर आहेत. बॉलला उचलतील तोपर्यंत एकच धाव इकडे आली आहे. सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक गडाच्या मोबदल्यात या षटकातील अजूनही बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. डाऊन दी ग्राउंड. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवलाय सीमा पलीकडे. बस काय भावा. मिळाला 6 धावा. श्याम मोहन सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतो. श्यामजी मोहन सरांना विनंती आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मंदार पुन्हा एकदा तयार झालाय. यावेळेला लॉर फुलटॉस होता. ऑन साईडला टर्न केला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे सक्सेस होतोय आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. श्यामजी मोहन सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो. धन्यवाद श्याम साहेब. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं हा विशेष शुभ सन्मान आपला इथून मात्र केला जातो. श्यामजी मोहन साहेब त्यांचं कार्य भरपूर मोठं आहे. सातत्यानं क्रिकेट स्पर्धेला मात्र साहेबांचं योगदान आवर्जून आपल्याला बघायला मिळतं आणि याही स्पर्धेला त्यांचं योगदान आम्हाला लाभलं. पुन्हा एकदा आपलं मनस्वी मनाच्या अंतःकरणातून आभार. यावेळेला फटका दर्जेदार परंतु तिथे बघा कॅच ड्रॉप झाली. कॅच छूटा और बॉलर का दिल टूटा. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर 1 धाव सुद्धा मिळाली. ओव्हर नंबर आता 3चा खेळ इकडे संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 37 धावा. 37 runs on the board. Loss of 1 wicket after 2-3 over complete. येऊ द्या डीजे मास्टर.
नाशिक ढोल हे दोन आपल्याला ऐकायला मिळाले. डीजे कुणाल यांच्या माध्यमातून बॉलर तयार झालेत. ओव्हर नंबर 4ला आता इथून मात्र सुरुवात झाली आहे. गोलंदाज तयार. यावेळीचा हा फटका ऑन साईडला टर्न केला आणि इकडे सुद्धा एकदा जोरो आपल्याला पाहायला मिळतीये. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला आहे. CBD 40+ या संघाचे अध्यक्ष माझा अंकल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातवा. कल्पेशजी कुंभार साहेबांच्या वतीने त्यांचा शुभ सन्मान इथून मात्र केला जातवा. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. कुंजन तयार झाला. कुंजनचा पुढचा बॉल अल्ताफ साठी हा प्रचंड वेगाने बॉल हाताळला. टप्पा पडला आणि बॉलनं काटा बदलला. इकडे डॉट बॉल आला. 10 बॉल मध्ये 19 धावेवरती अल्ताफ सध्या बॅटिंग करतोय. कुंजन पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला फटका हवेत आहे. रन्स किती मिळणार? बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल. मस्तक पे दस्तक देऊन जाणारा अल्ताफच्या बॅटमन आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय हिंदू युवा चषक ब्रँडेड चौकार. अशोकजी पटेल साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणखीन एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. 42 धावा सध्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. कुंजन बॉलिंग ट्रॅक वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता या षटकातील अजूनही मात्र 46 एक बॉल अजूनही बाकी आहे. अल्ताफ 12 बॉल मध्ये 27 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. टॉप गिअर मध्ये तो सध्या बॅटिंग करतोय. सेहेचाळीस धावा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. फटका दमदार आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत आणि दुसरा धावेचा प्रयत्न. आगाऊपणा तू केला कशाला? धावता धावता रनआउट झाला. वाजवटीचे अशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 47 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतो.
अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. चला भरपूर उशीर झाला. प्लीज विनंती आहे खेळाडूंना. भावेश कोहली आता बॉलिंग ट्रॅकवरती आला. पाहूया भावेश कोहलीच्या माध्यमातून कशा रीतीने आता गोलंदाजी केली जाणार. बॉल तयार होत आहेत. ओव्हर नंबर 5 ला आता इथून मात्र सुरुवात झाली आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत. खरे अक्षय आपल्याला बघायला मिळाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इकडे थांबवलाय. एकच मिळणार. एका जवेवरती इथून मात्र संयम दाखवावं लागते. पुन्हा एकदा बॉल तयार झालेत. पुढचा बॉल राऊंड विकेट ना. यावेळेला इनफिल्डच्या वरना बॉल हवीत आहे. एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला झेल पकडला. विकेटचं पतन. झटका क्रमांक 3 आणि बॅटर बाद होतोय. न्यू बॅटर सलमान मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. एक सलमान ज्यानं खरं तर विश्वधनानं सोडलं सिनेमा सृष्टीमध्ये. आणि आता हा सलमान कशा रीतीने खेळ दाखवणार जाणार. यावेळेला देखील इथे बघा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तितका सुंदर फटका होता परंतु एकापेक्षा जास्त काही नाही मिळणार. सिंगलच मिळणार. सिंगलच्या मदतीने आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावा. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया या 3 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. भावेश पुन्हा एकदा तयार. प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला. क्लीन बॉल. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. आणि बॅटर इथून मात्र बाद झालेत. अल्ताफचं कौतुक करावं लागेल. 15 बॉल मध्ये 29 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि एक चांगली सुरुवात देऊन मात्र तो आता इथून बाद झाला. अल्ताफ या नावाला मात्र थांबवलं जाते गोलंदाज भावेश कोहलीच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग. मुजम्मिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मुजम्मीरच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथे फटकेबाजी केली जाणार आहे पाहावं लागेल. बॉल तयार होत आहेत. बॉल तयार होतात. यावेळेला देखील प्रचंड वेगानं हा बॉल हाताळला आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी. भावेश कोहलीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने डेट ओव्हरमध्ये मात्र तो दमदार गोलंदाजी करतोय ना त्याच्या भेदक गोलंदाजीला इथून मात्र तोडीस तोड उत्तर दिलं जात नाहीये. बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे गोलंदाज भावेश कोहलीचा आणि तो सध्या चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतो. पुन्हा एकदा बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे बॅकअपला खेळाडू आहेत. चांगला स्टॉप. पुन्हा एकदा अक्षयकडे बॉल गेला. धाव घेण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती धावा आपल्याला बघायला मिळतात. 3 धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि 3 धाव्यांच्या मदतीने त्या धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. येणारे चेंडू 30 आणि 30 चेंडू मध्ये 53 करायचे आहेत. चला एबी वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरा.
एबी वॉरियर्स संघ. धन्यवाद. चला फल्डिंग लावून घ्या एबी वॉरियर्स. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ट्वेल्थ मॅन. चला आता सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावाला. पाहूया आता काय घडणार आहे. लक्ष्याचा पाठलाग करायचं तो म्हणजे तब्बल 53. भावेश आणि अक्षय. स्ट्रायकिंगला भावेश सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे. नॉन स्ट्रायकिंगला अक्षय सध्या उभा आहे.
मॅचला दुसऱ्या डावाला सुरुवात. बॉलिंग करणारा संघ तुम्हाला आता खरोखरच पेनल्टी दिली जाईल. 12वा खेळाडू नाहीये, कसा स्कोर आम्ही अपडेट करू. निखिलचा पहिलाच बॉल, तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती हाताळला आणि इकडे बघा डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर आता पुन्हा एकदा तयार झालायत. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली पकडला जातोय. शेल विकेट आली आहे. भावेशला दिला जातोय परतीचा इशारा. बटर बॅट ठोक डीजे. यावेळीचा बॉल क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत अल्ताफ. सिंगलला डबल मध्ये कडबड करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड वेगाने खरं तर या 2 धावा कंप्लीट केल्या. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा निखिल. चांगली गोलंदाजी निखिलची आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना इम्प्रेसिव्ह गोलंदाजी त्याची सध्या आपल्याला पाहायला मिळते. 53चा पाठलाग इकडे करायचा आहे. धावफलकावरती रन्स आतापर्यंत झाल्यात. 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बळीला स्ट्रोक चांगला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. टाटा बाय बाय. 4 रन चौकार. सहा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ संपलाय. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा यावेळीला देखील प्रचंड वेगाने बॅट फिरवली होती परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाही आहेत. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही आणि इकडे डॉट बॉल आला. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. या बळीला देखील क्रॉस बॅटर खेळलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही बॉलवरती मिळतात 4 धावा चौकार. सन्माननीय आदरणीय शशीदादा आणि रविदादांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम दादा. हिंदू युवा ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
ओव्हर नंबर 1चा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा, 10 धावा. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 10 रन्स ऑन दी बोर्ड. डबल डिजिट मध्ये टीमच्या गुण तालिकेवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2ला आता सुरुवात झाली आहे आणि ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर आलात अमन बॉलिंग ट्रॅक वरती. ओ यावेळेला बॉल हवेत सुपला मारायचा होता आणि इथे बघा दिलस्कूपचा फटका खेळत असताना तिथे विकेटची संधी जरूर होती परंतु फिल्डरच्या माध्यमातून चूक झाली आहे आणि आता बॅटर अक्षयला इकडे जीवदान मिळालं. ॲक्शन रिप्ले पहा. ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार झाले होते. अगोदरच मन बनवलं होतं की मारायचं तर मारायचा सुपलाच मारायचा परंतु तिकडे फिल्डरनं कॅच सोडली. बॉल तयार. यावेळेला ऑफस्टिकच्या बऱ्याचशा बाहेरचा हा बॉल पंचांनी रीड केलं, पंचांनी पाहिलं आणि त्यानंतर विनय सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल आहे. सरस्वती मातेची ही प्रतिमा देऊन मात्र साहेबांचा शुभ सन्मान केला जातवा. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना मिळतात धावा 4. येतवाय खणखणीत चौकार. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला देखील हा बॉल सोडून दिला आणि इकडे सुद्धा पंच सांगतात की हा देखील वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स पुन्हा एकदा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 17 धावा. आत्तापर्यंत धावफलकावरती येणाऱ्या 22 बॉलमध्ये 6 षटकारांची गरज आहे. 22 चेंडू आणि 36 बनवायचे आहेत. बॅटर ऋतिक चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय. यावेळेला देखील पुन्हा एकदा मागचा पाय वाकवला होता. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बल्लेबाज ने मचाई धूम गेंद गई बूम 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 4 रन्स. पुन्हा एकदा बॉल तयार. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता ऋतिक बघा इम्प्रूव्ह करते स्वतःला. यावेळेला पुन्हा एकदा भरपूर शफल झाले होते. ऑफ साईडचा बॉल लेग साईडला खेचून मारायचा होता परंतु इकडे गोलंदाज आता श्रेष्ठ ठरलेत. गोलंदाजाने बॅटरला पूर्णपणे रीड केला आणि इकडे डॉट बॉल आला. येणाऱ्या 20 बॉलमध्ये अजूनही 32 धाव्यांची गरज आहे या मॅचमध्ये. 5 षटकार 2 सिंगल. पुन्हा एकदा आपलाच फॉलोदरमध्ये बॉलला फील्ड केलाय एका हातानं. ये हात नाही हातोडा आहे मेरे भाई हे सांगत असताना गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये अमन आपलाच फॉलोदरमध्ये त्यानं मात्र खूप चांगला झेल पकडला आणि ऋतिक नामक खेळाडूला इथं मात्र बाद केलाय. बजाव डीजे.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मयूर. बॉल तयार झालेत. या वेळेला देखील जबरदस्त फटका. बॉल जाईल मिड ऑफच्या डोक्यावरनं. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. मयूरचा वार. सारेसगार. बॉल सीमा पार. चौकार. 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही मात्र जिंकण्यासाठी गरज आहे 28 धावा. 18 बॉल नीड टू 28 रन्स. 18 मध्ये 28 करायचे आहेत या मॅच मध्ये. चला जवळ येऊ नका. एबी वॉरियर्स टीम नजदीक नहीं आना है भाई. चलिए फास्ट क्रिकेट आपको खेलना होगा. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल कारण अजूनही जवळ 5 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतो. पाव्या ज्यानं मात्र पहिलं षटक हाताळलं होतं या मॅच मध्ये तोच पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती यायला. पाव्या त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे गोलंदाजी केली जाणार आहे. बॉल तयार होतात. या वेळेला स्विच इट रिव्हर्सचा फटका दिलाय गोलंदाजाला. 440 होल्डचा झटका. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. एकोणतीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटर अक्षयच्या बॅट म्हणा हा रिव्हर्सचा अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. 360 क्रीडांगणावरती ज्या पद्धतीने फटके खेळले जातात तशाच प्रकारचा फटका त्याने इकडे सजवला. केविन पीटरसन यांची आठवण आम्हाला जरूर झाली. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंटला सिंगलच मिळणारा. सिंगलवरती जाता इकडे समाधान मानावं लागते. समीकरण बघा इक्वेशन आहे या मॅच मध्ये येणाऱ्या 16 बॉल मध्ये 23 धाव्यांची गरज आहे विजयासाठी आहे एकवेळा या टीमला. 16 मध्ये 23 धावा आता चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील पाहायचं आहे. या मॅच मध्ये दोन्ही संघ मातबर संघ आहेत. एका साईडला एबी वॉरियर्स आहे, दुसऱ्या साईडला आई एकवेरा मातेच्या नावाने हा संघ आई एकवेरा. यावेळेला शॉर्ट बॉल होता. लाईन मागे खेचली होती. रनआउटची संधी. चान्स गमावला. एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळतीये. अंपायर बाईच्या स्वरूपामध्ये ना. यस थँक्यू. बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. थोडेसे शफल झालंय. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन हा फटका सजवलाय आणि बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांकरिता हा षटकार. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. या वेळेला देखील ना अमिताभ ना दिलीप कुमार. हा मैं सीधे साधे. अक्षय 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 अक्षय. काय जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. अक्षय मैदानाच्या आतमध्ये पेटून उठलाय. लवकर मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये तो सध्या दिसतोय. समीकरण बदलला. धावफलकावरती आतापर्यंत रन झाल्यात 41 धावा. येणाऱ्या 13 बॉल मध्ये 12 करायच्यात.
टन टनाटन टन टन टारा, 13 गेंदे और चाहिए 12. 13 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज. शॉर्ट बॉल इनफिल्डच्या वरना बॉल हवेत आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. येणारे चेंडू 12 आणि 12 बॉल मध्ये आता 10 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. चला चौथे बॉलर लगेचच यायचंय. यानंतर विनर विनर सामना आपण पाहणार आहोत. बारा बॉल मध्ये 10 करायचे. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील प्रचंड वेगानं बाट फिरवली होती परंतु मिडल ऑफ द बाट करू शकले नाहीयेत. मयूर यांच्याकडे ताकद प्रचंड आहे. शाबास गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. ताकदीच्या जोरावरती कित्येक सामने या खेळाडूने मात्र शाबास या गावाला जिंकून दिलेत. असा खेळाडू मयूर स्ट्रायकिंग इनवरती उभा. बॉल तयार होतोय. 11 बॉल मध्ये 10. पुन्हा एकदा विकेट आली आहे. बॅटर बाद झालेत. मयूर ज्यांच्या नावाचा आम्ही नुकताच उल्लेख केला त्यांना मात्र स्वतःचा डाव शेवटपर्यंत सावरता आला नाहीये आणि बॅटर मयूर बाद झालेत. 10 बॉल मध्ये आता 10 बनवायच्यात. ऐकूयात सुमधुर संगीत. बॉल तयार. यावेळेला देखील बॅट अँड वॉचची भूमिका जरूर वापरली. मंदारने एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीची मांग थांबवली आहे. सिंगलच मिळणारा. 9 बॉल मध्ये आता 9 धाव्यांची गरज आहे. बॉल टू रन समीकरण आहे. या गोलंदाजाने तर इम्प्रेस केलंय. अजून 3 बॉल जर का यांनी योग्य टप्प्यावरती हाताळले तर या मॅच मध्ये रंगतदारपणा येऊ शकतो. त्याकरिता गोलंदाजाला इकडे मेहनत घेणं गरजेचं आहे. बॉल तयार होतोय. यावेळेला सफल झाले आणि सफल सुद्धा होतात. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं. गेंद हवा के संग मैदान के बाहर जाए उसे छक्का कहते हैं और बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का एक्का कहते हैं. काय फटका होता. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. आता विजयासाठी फक्त 3 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा विनिंग स्ट्रोक आलाय. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केलंय आणि बघा हा सामना जिंकलाय आई एकवीरा शहाबाज या संघानं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बघा ज्यांनी बॅटिंग करत असताना अक्षरशः घाम फोडला गोलंदाजांना. अवघ्या 8 बॉल मध्ये 30 धावा त्याच्या बॅट वरनं आल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अर्थातच अक्षय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या अक्षय सामनावीराचा पुरस्कार देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाणार आहे. सीबीडी 40+ चे अध्यक्ष माझा पाजी यांच्या उपस्थितीमध्ये सामनावीराचा पुरस्कार आपण अक्षय या खेळाडूला दिला